नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण ठरल्याप्रमाणे मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज या चारही विषयांचा अभ्यास करणार आहोत. तर मराठी या विषयाला आपण आज सुरुवात करणार आहोत. मराठी या विषयाचा पहिला चॅप्टर आहे मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषा हे एक बोलण्याचं साधन आहे, बरोबर. आता मी तुमच्याशी बोलत आहे, नाही का, आपण महाराष्ट्रात राहतो, तर आपली मराठी ही नाही का मातृभाषा आहे. तर त्या भाषेमध्ये आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो आणि भाषा हे आपली माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भाषांचे दोन गट पडतात. एक इंडो युरोपियन भाषा म्हणजेच इंडो आर्य भाषा म्हणतो आपण ज्याला, आणि एक आहे द्रविडियन भाषा. तर उत्तर भारतामध्ये, ठीक आहे, उत्तर भारतामध्ये इंडो आर्य जी भाषा आहे ती बोलली जाते आणि द्रविडियन भाषा जी आहे ती दक्षिण भारतामध्ये बोलली जाते दक्षिण भारत. तर इंडो आर्य भाषांमध्ये कोणत्या भाषांचा समावेश होतो? तर आपली मराठी, संस्कृत, हिंदी आणि गुजराती या भाषांचा समावेश इंडो आर्य या भाषाच्या गटामध्ये होतो. तर द्रविडियन भाषांच्या गटामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी या भाषांचा समावेश होतो. ठीक आहे. तर मराठी भाषे, आपण महाराष्ट्रात राहतो, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आपली मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मराठी या भाषेसंदर्भात काही दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. आतापर्यंत प्रश्न विचारले जात होते की खालीलपैकी कोणती भाषा आतापर्यंत नाही का, खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही. तर त्याच्यामध्ये जर मराठी हा ऑप्शन असेल तर तो आपण टिक करत होतो. पण 2024 मध्ये 3 ऑक्टोबर 2024 मध्ये मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा भेटण्यासाठी काही निकष असतात. त्याच्यामध्ये ती भाषा किती वर्ष जुनी आहे, त्यानंतर त्या भाषेचा नाही का सातत्य आहे का, तर असे विविध निकष असतात त्याच्यामध्ये, ते पाहिले जातात. अभिजात मराठी भाषा व्हावी यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले आहेत आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून 2 समित्या नेमण्यात आलेल्या होत्या. एक समिती जी सगळ्यांच्याच ओळखीची असेल, 2012 ची प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती, बरोबर. तर या समितीने आपला अहवाल दिला होता पहिल्यांदा, परंतु त्यावेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही भेटला. पण यांच्या निकषांवरच आधारित ज्ञानेश्वर मुळे समितीने देखील अहवाल सादर केला होता. 2022 ची समिती आहे ज्ञानेश्वर मुळे समिती, आणि 2024 मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. अभिजात भाषा हा दर्जा भेटल्यानंतर त्याचा फायदा काय, ही गोष्ट अनेक लोकांना माहीत नाहीये. तर अभिजात भाषा हा दर्जा भेटल्यानंतर शासनाकडून त्या भाषेच्या संगोपनासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच अनेक जे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये जे काही साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांना आपलं साहित्य प्रदर्शन करण्याचा एक संधी त्यांना उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे भाषेचे जतन आणि विकास करण्यासाठी पैसा देखील नाही का, अनुदान देखील दिलं जातं शासनाकडून. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटला, ही गोष्ट लक्षात ठेवा. पेपरला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. 3 ऑक्टोबर 2024 मराठी भाषेला तर अभिजात भाषेचा दर्जा भेटलाच, परंतु त्याचबरोबर पाली, बंगाली, प्राकृत आणि आसामी या 4 भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा
देण्यात आलेला आहे. ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवायची आहे. कोणकोणत्या आहेत रे? पाली, बंगाली, प्राकृत, आसामी हे चारही नावं तुम्ही लक्षात ठेवा. तर मराठी भाषेसंदर्भात एकूण 4 दिनविशेष मला असं वाटतं महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्यातला पहिला आहे मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो? 27 फेब्रुवारी. प्रत्येक दिनविशेष साजरा करण्यामागे एक घटना असते आणि त्या घटना जर आपण लक्षात ठेवली तर तो दिनविशेष आपल्या कायमचा लक्षात राहतो. तर मग 27 फेब्रुवारीला काय झालं होतं? तर मराठी भाषेतील थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो, त्यांचा जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी, जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन, दुसरा दिनविशेष बघतोय आपण, मराठी राजभाषा दिन. तर मराठी राजभाषा दिन सर्वांना माहीत असेल 1 मे. आणि 1 मेला कोणती घटना घडली? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ठीक आहे. तर तिसरा दिनविशेष आहे अभिजात मराठी भाषा दिन. मी तुम्हाला याच्या अगोदरच आत्ताच सांगितलं की अभिजात भाषा हा दर्जा मराठीला कधी भेटला? 3 ऑक्टोबर 2024ला. आणि तोच दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो, 3 ऑक्टोबर. आणि कधी भेटला हा दर्जा? 2024 साली. आज 2 वर्ष झाली. ठीक आहे. तर चौथा दिनविशेष आहे भाषेसंदर्भात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा साजरा केला जातो मित्रांनो 21 फेब्रुवारी रोजी. 21 फेब्रुवारी. ठीक. 21 फेब्रुवारीलाच का? हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे हे लक्षात घ्या. आणि आंतरराष्ट्रीय दिवस जे आहेत ते युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशन सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून जाहीर केले जातात. ठीक आहे. तर युनेस्कोकडून हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचं बांगलादेश या ठिकाणी काही तरुणांनी आपल्या भाषेसाठी आहुती म्हणजे प्राणाचं बलिदान दिलं होतं. अनेक त्या ठिकाणी बलिदान नाही का गेलेली होती त्या घटनेमध्ये. आणि ती घटना जी आहे ती 21 फेब्रुवारी 1952ला घडली होती. ठीक आहे. पूर्व पाकिस्तानमध्ये, आत्ताच्या बांगलादेशमध्ये. त्याच्यामुळे 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं विष्णू वामन शिरवाडकर यांचा नाही का जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिन. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. विष्णू वामन शिरवाडकर यांना टोपण नाव आहे त्यांचं कुसुमाग्रज. काय नाव आहे रे? कुसुमाग्रज. जसं आपलं टोपण नाव आपण घरचे ठेवतात आपले, त्याच पद्धतीने त्यांचं टोपण नाव काय आहे रे? कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेल्या 4 महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेला देखील या पुस्तकांवर, या साहित्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यातलं पहिलं त्यांची साहित्यकृती आहे ययाती. त्यानंतर आहे नटसम्राट. पिक्चर देखील बघितला असेल तुम्ही नटसम्राट. ठीक. तर तिसरं आहे साहित्य विशाखा. आणि चौथा आहे कौंतेय हे कर्णाबद्दल आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. कर्णाविषयी त्याच्यामध्ये माहिती आहे. तर हे 4 साहित्य लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ठीक. त्यानंतर आपण काही महत्त्वाच्या लिपी पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिली लिपी आहे ब्राह्मी लिपी. नावातच आहे ब्राह्मी, म्हणजे तुम्ही ब्रह्मदेव लक्षात ठेवा. ब्रह्मदेवाने काय केले रे? सृष्टी निर्माण केली. आणि त्यामुळेच त्यांना सृष्टीचे जनक म्हटलं जातं. तर त्याच पद्धतीने ब्राह्मी लिपी जी आहे ती देखील सर्व लिपींची काय आहे रे? जननी आहे. म्हणजे सर्व लिपींचा उगम या ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे असं मानण्यात येतं.
त्यानंतरची लिपी आहे खरोष्टी लिपी. खरोष्टी लिपीलाच दुसरं नाव आहे गांधारी लिपी. ठीक. तर खरोष्टी लिपी जी आहे ती कुशाण कालखंड आणि बौद्ध कालखंडामध्ये देखील या लिपीचा उल्लेख आढळतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ठीक आहे. कोणत्या लिपीचा कुशाण आणि बौद्ध कालखंडामध्ये उल्लेख आढळतो तर ती लिपी आहे खरोष्टी लिपी. आणि खरोष्टी लिपीलाच दुसरं नाव आहे गांधारी लिपी. ठीक आहे. तर तिसरी लिपी आहे विद्यार्थी मित्रांनो देवनागरी लिपी. आपली मराठी भाषा जी आहे ती देखील देवनागरी लिपीनुसारच लिहिली जाते. ठीक आहे. तर देवनागरी लिपीलाच दुसरं नाव आहे बाळबोध लिपी. काय नाव आहे दुसरं? बाळबोध लिपी. देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये सांगायची असतील तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर ही देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. म्हणजे आपण असं लिहितो ना देवनागरी, म्हणजे डावीकडून उजवीकडे. बरोबर. अजून एक वैशिष्ट्य आहे की या चिन्हांच्या वरती एक रेषा मारली जाते. बरोबर. आणि त्या रेषेला म्हटलं जातं शिरोरेषा. शिरोरेषा हे देखील देवनागरी लिपीचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जे चौथी लिपी लक्षात ठेवायची आहे मोडी लिपी. आणि मोडी लिपीलाच दुसरं नाव आहे धावलिपी. धावलिपी. आणि या भाषेलाच अजून एक नाही का एक म्हणता येईल डॉक्टरांची लिपी. म्हणजे डॉक्टरांनी लिहिलेलं जसं आपल्याला समजत नाही तसं ही भाषा देखील आपल्या लवकर लक्षात येत नाही. तर मराठी भाषेचा उगम व व्याकरण याच्यामध्ये आपला पुढचा पॉइंट आहे मराठी भाषेची पार्श्वभूमी. म्हणजे मराठी जे आपण शालेय शिक्षण मराठीमध्ये जे सुरू झालं ते कशा पद्धतीने झालं याचा आपण माहिती बघणार आहोत. भारतीय शालेय शिक्षणाला सुरुवात झाली ती 1862 मध्ये. 1862 मध्ये भारतीय शालेय शिक्षणाला सुरुवात झाली आणि ती सुरुवात जी आहे ती इंग्रजीमधून झाली होती. कोणत्या शिक्षणामधून, कोणत्या भाषेमधून झालेले तर इंग्रजीमधून झाली. आणि पण महाराष्ट्रामध्ये जे आहे ती मराठी भाषेमध्ये सुरुवात करण्यात आली ती म्हणजे हैत शाळा व शाळा पुस्तक मंडळी ही संस्था सुरू झाली. आणि ही कधी झालेली? 1862 लाच ही संस्था देखील सुरू झालेली आहे. तर ही संस्था सुरू करण्यामागे साहजिकच आहे त्यावेळी आपल्या भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि एक इंग्रज अधिकारी होता ज्याचं नाव होतं लॉर्ड एल्फिस्टन. लॉर्ड एल्फिस्टन या इंग्रज अधिकाऱ्याने हैत शाळा व शाळा पुस्तक मंडळी ही संस्था सुरू केली होती. पण संस्था सुरू करण्यासाठी त्याला जागा किंवा जी काही आर्थिक मदत किंवा सामाजिक मदत असेल ती कोणी केली होती रे? तर ती केली होती जगन्नाथ शंकर शेठ यांनी. मुंबईमध्ये हे व्यक्तिमत्व खूप फेमस होते त्या काळी. आणि आता देखील आपण जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिज्ञ सम्राट अशी उपाधी देतात, म्हणजे नाही का. तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी सहाय्य केलं आणि हैत शाळा व शाळा पुस्तक मंडळी ही संस्था सुरू झाली. ठीक आहे. पुढे याच हैत शाळा व शाळा पुस्तक मंडळीचे रूपांतर पुढे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याच्यामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे. तर पुढचा मुद्दा आहे मराठी भाषेसाठी लिखाण. म्हणजे मराठी भाषेमध्ये शालेय शिक्षण तर सुरू झालं पण त्याच्या मराठीमध्ये साहित्य असेल, पुस्तके असतील नाही का, ते लिहायला कधी सुरुवात झाली आणि ते लिखाण कोणी केलं याच्याबद्दल आपण आता माहिती बघणार आहोत.
तर मराठी भाषेसाठी लिखाण करणाऱ्यामध्ये पहिलं पुस्तक होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, आणि हे पुस्तक एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं होतं आणि त्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, आणि हे पुस्तक लिहिलेलं होतं विल्यम कॅरी यांनी. कोणी लिहिलेलं होतं रे? विल्यम कॅरी. आणि विल्यम कॅरी यांनी हे पुस्तक इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं. तर इंग्रजी आणि संस्कृत या भाषांना पायाभूत मानून आपले जे नाही का आपले जे पंडित होते त्यांनी देखील पुस्तके या दोन भाषांना पायाभूत मानून लिहिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये पहिले मुद्रित होणारे पुस्तक होते मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक, आणि हे सेम नाव असलेले दोन पुस्तके लिहिलेली होती गंगाधर शास्त्री फडके आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी. आणि या दोघांनी पण 1836 मध्ये ही पुस्तके लिहिलेली होती. ठीक आहे. तर ह्या दोघांनी पण हे पुस्तक सेम नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं, पण गंगाधर शास्त्री फडके यांनी 3 महिने अगोदर हे पुस्तक, त्यांचं जे पुस्तक होतं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, हे मुद्रित केलं त्यांनी, म्हणजे त्याची छपाई केली. त्यामुळे मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते हा मान कोणाला गेला? तर गंगाधर शास्त्री फडके यांना गेला. गंगाधर शास्त्री फडके यांना हा मान देण्यात आला. आणि हा प्रश्न मला वाटतं 2025 चे जे काही पेपर झाले होते ना, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता पुणे शहरसाठी, की मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते कोण? गंगाधर शास्त्री फडके. ठीक आहे. तर मराठी भाषेचे पाणिनी, त्याच्या 3 महिन्यानंतर लगेच बाळशास्त्री जांभेकर यांचं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हेच पुस्तक काय करण्यात आलं? प्रकाशित करण्यात आलं, मुद्रित करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना मराठी भाषेचे पाणिनी ही पदवी देण्यात आली. कोणाला? बाळशास्त्री जांभेकर यांना. बाळशास्त्री जांभेकर. अशा पद्धतीने मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे गंगाधर शास्त्री फडके. आणि मराठी भाषेचे पाणिनी कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. पाणिनी म्हणजे काय रे? विद्वान किंवा पंडित असा त्याचा अर्थ आहे. आणि पाणिनी हे तक्षशिला विद्यापीठामध्ये संस्कृत या विषयाचे एक विद्वान आणि महान असे शिक्षक होते. ठीक आहे, ही गोष्ट पण लक्षात ठेवायची आहे. तर मराठी भाषेचे शिवाजी कोण? मराठी भाषेचे शिवाजी कोण? आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण? ह्या 2 प्रश्नांची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे. ठीक आहे, या दोन्ही प्रश्नांची उत्तर मला कमेंट करायची आहे. त्यानंतर जी काही पुस्तके लिहिण्यात आली, एक 4 ते 5 महत्वाची पुस्तकं आहेत ती आपण पाहूया. पहिलं पुस्तक आहे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण, आणि हे पुस्तक म बा सबनीस यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण, आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे मोरो केशव दामले यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे मराठी व्याकरणावर निबंध, तर हे पुस्तक लिहिलेलं आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी. त्यानंतर मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक लिहिलेलं आहे
प्राध्यापक अरविंद मंगळूरकर मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक लिहिलेलं आहे प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राध्यापक अरविंद मंगळूरकर आणि म. सबनीस या दोन व्यक्तिमत्वांबद्दल ज्यावेळेस आपण वर्णमाला पाहणार आहोत त्याच्यामध्ये देखील या दोघांविषयी आपण माहिती सांगणार आहोत की त्यांनी कोणते वर्ण मराठी वर्णमालेमध्ये समावेश करण्यासाठी विनंती किंवा जे काही अर्ज वगैरे केलेले होते त्याच्याबद्दल देखील आपण माहिती वर्णमाला बघत असताना पाहणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्वाचं मुद्दा आहे मराठी व्याकरणाचा विकास कोणत्या भाषेपासून झालेला आहे. तर मराठी भाषेचा विकास हा संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणत्या दोन भाषांपासून मराठी भाषेचा विकास झालेला आहे? तर संस्कृत आणि प्राकृत. आणि हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भाषा कौशल्याच्या पायऱ्या. तर किती, हा प्रश्न देखील बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की भाषा विषयक कौशल्याच्या एकूण पायऱ्या किती, 1, 4, 5, 6, 7 अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय बघायला भेटतील. आणि त्याचं योग्य उत्तर आहे 5. भाषा विषयक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत आणि त्या आहेत श्रवण म्हणजे ऐकणे, संभाषण म्हणजे आपण म्हणतो ना त्याला दोन व्यक्तींमध्ये होणारं जे काही बोलणं असतं त्याला आपण संभाषण म्हणतो. त्यानंतर भाषण, एक व्यक्ती माहिती सांगत असतो तो करतो ते भाषण. त्यानंतर वाचन आणि लेखन. या 5 पायऱ्या आहेत आणि या 5ही पायऱ्या व्यवस्थित लक्षात ठेवा, महत्वाच्या आहेत. श्रवण म्हणजे ऐकणे, संभाषण म्हणजे बोलणे, भाषण म्हणजे पण बोलणे, वाचन आणि लेखन. हे संभाषण जे असतं ते 2 व्यक्तींमध्ये होत असतं आणि भाषण जे असतं तो एक व्यक्ती देत असतो. ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवायची आहे. पुढचा पॉइंट आहे आपला मराठी भाषेची लिपी कोणती. आणि हा प्रश्न रायगड पोलीसला आलेला आहे 2026 मध्ये. तर मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी. कोणती लिपी आहे रे? देवनागरी लिपी आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत भाषेचे मूलभूत घटक कोणते. तर लक्षात ठेवा, भाषेचे एकूण 8 मूलभूत घटक आहेत. त्यातला पहिला आहे ध्वनी. ध्वनी म्हणजे काय रे? तर कोणताही आवाज म्हणजे काय असतो? ध्वनी. आणि प्रत्येक ध्वनी आपण यूज करतो का? तर नाही. काही महत्वाचे आणि मूल ध्वनी ज्यांना आपण म्हणतो तेच आपण काय करत असतो? वापरत असतो. आणि त्या जे आपण वापरतो महत्वाचे असतात ते, तर त्यांना काय म्हणतात? मूलध्वनी असे म्हणतात. आणि मूलध्वनींनाच काय म्हटलं जातं रे? वर्ण म्हटलं जातं, वर्ण. आणि पुढचाच त्याचा जो मूलभूत घटक आहे भाषेचा तो आहे वर्ण. तोंडावाटी बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात रे? वर्ण किंवा स्वन असे म्हणतात. ठीक आहे. त्यानंतरचा मूलभूत घटक आहे अक्षर. अक्षर म्हणजे काय रे? नष्ट न होणारे. आणि हे देखील बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेलं आहे. अक्षर म्हणजे काय? तर ध्वनीचा किंवा वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हटलं जातं रे? अक्षर म्हटलं जातं. आता अक्षर म्हणजे काय? तर क, ख हे काय आहेत रे सर्व? हे सर्व व्यंजन तर आहेतच, पण त्याचबरोबर ती एक अक्षर देखील आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मूलभूत घटक आहे स्वर. उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते आणि अशा मूलभूत घटकाला काय म्हटलं जातं रे? स्वर असं म्हटलं जातं. स्वर
आता एकूण स्वर किती आहेत वर्णमालेमध्ये, तर एकूण स्वर आहेत 14. ठीक आहे. त्यानंतरचा मूलभूत घटक आहे व्यंजन. व्यंजनांना आपण पाय मोडून लिहितो आणि एकूण व्यंजन किती असा जर प्रश्न विचारला तर ती आहेत 34. किती आहेत एकूण व्यंजन? 34 एकूण व्यंजन आपल्याला वर्णमालेमध्ये बघायला भेटतात. त्यानंतरचा 6वा मूलभूत घटक आहे शब्द. अक्षरांच्या समूहास शब्द असे म्हणतात. म्हणजे अनेक अक्षर ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस काय बनतो रे? शब्द बनतो. आणि शब्दांचा वापर ज्यावेळेस आपण वाक्यात करतो ना त्यावेळेस त्याला पद असे म्हणतात. त्याला काय म्हणतात रे? शब्दांचा वापर वाक्यात केल्यास त्याला पद असे म्हणतात. वाक्य पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात. म्हणजे तुमची एक गोष्ट लक्षात येते का, तर अक्षरांपासून शब्द बनतात आणि अनेक शब्दांपासून वाक्य बनतात. ठीक आहे. आणि शब्दांचा अभ्यास करणारे शास्त्र ज्याला आपण काय म्हणतो रे? कोशशास्त्र असे म्हणतात. आणि शब्दांच्या बदलच्या रूपाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात रूप विमर्श शास्त्र असे म्हणतात. ठीक आहे. रूप विमर्श शास्त्र. ॲनालिसिस म्हणजे काय असतं, तर त्याचा अर्थ होतो वाक्यशास्त्र विचार. वाक्यशास्त्र विचार. ॲनालिसिस म्हणजेच काय? वाक्यशास्त्र विचार. ठीक आहे. तर 8वा आणि महत्वाचा मूलभूत घटक आहे व्याकरण. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. आणि ज्या घटकामध्ये भाषेचे नियम असतात तो घटक म्हणजे व्याकरण होय. ठीक आहे. तर हे 8 मूलभूत घटक देखील महत्त्वाचे आहेत, परीक्षेला विचारले जातात. परीक्षेला वारंवार विचारलेला प्रश्न म्हणजे मूलध्वनी म्हणजे काय हा असेल. अक्षर म्हणजे काय, म्हणजे अक्षर या शब्दाची फोड नाही का, अक्षर या शब्दाचा अर्थ विचारतात की नष्ट न होणारे. त्यानंतर एकूण स्वर किती, एकूण व्यंजन किती, ह्या गोष्टी आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. आता हा पार्ट 1 असेल. ठीक आहे. पार्ट 2 मध्ये आपण वर्णमाला बघणार आहोत. वर्णमाला आणि वर्णमाला कशा पद्धतीने तयार झालेली आहे ह्याबद्दल आपण पार्ट 2 मध्ये माहिती बघणार आहोत. तर सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की सर्वांनी अभ्यास करत राहा, कारण लवकरच पोलीस भरती येणार आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला आपल्या वर्दीचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा. जय हिंद.